आणि यानंतर जालन्यात एक महत्त्वाची बातमी समोर येते। जरांगे पाटील 7 वाजता भूमिका मांडणार आहेत। अंतरवालीमध्ये आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। आंदोलनाला मज्जाव केल्यास गणेश विसर्जन करणार असं आंदोलकांचं म्हणणं आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतरवालीमध्ये शांतता सुद्धा पाहायला मिळते। कल्पना नव्हती असं दिसतं त्यांच्या ऐकून बोलण्यात की अशा पद्धतीनं बॉम्बे हायकोर्टात 2 याचिका आहेत। हे खरं आहे की मुंबईमध्ये कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याला परवानगी लागते। अगदी 2 ठाकरे बंधूचे कार्यक्रम असतील तर त्याला आधी परवानगी घ्यायला लागते। आता ह्या आंदोलनाच्या निमित्तानं MMR रिजनमध्ये जे 2.5-3 कोटी लोक आहेत त्यांचा विचार बहुधा न्यायालयानं केला असावा, कारण 80 लाख लोक लोकलमधनं ट्रॅव्हल करतात। आणि म्हणून ह्या आंदोलनातल्या ह्या आता टप्प्यावरती जेव्हा कोर्टाने म्हटलं की यायचं नाही, तेव्हा हे परळीतनं आलेले कुठून आले की सगळे संभाजीनगर, सोलापूर, परळीकर, परभणीकर, या महाराज इकडे, जय हरी या इकडे, हा या नाही वारकरी दिसायला तुम्ही। बरं, आता कोर्टाने म्हटलं यायचं नाही, सांगतील ना पाटील, जे सांगतील ते होईल। पाटील सांगतील ते पूर्व दिशा। काय नवी मुंबईत जरी जाऊन केलं आंदोलन तर काय फरक पडतो? चालतं ना, आहे ना? इथं करायच्याऐवजी इथे। तुमची झाली तयारी? हो तयारी। काय काय घेतलंय? तर काय पिकअप मध्ये किराणा, सर्व सिलेंडर, सर्व तयारी सगळी पुरवत आहे। गणपती बाप्पा गाडीतच बसू। ठीक। परळीकर काय तुम्ही कशाला आले? औरंगजेबासाठीच। उद्या तुम्ही इथून आता आले ते निघण्यासाठी आले की नुसतं भेटायला आले? नाही, निघण्यासाठीच तयारी ना? हा, निघण्यासाठीच। कुठं आहे गाडी तुमची? 2 टेम्पो घेऊन आले तर परळीकर। काय काय त्या टेम्पो मध्ये? खायचं, चिवडा वगैरे, सिलेंडर आहेत, किती लोक आहेत? जार आहेत, 50 लोक आहेत परळीचे। त्यापैकी हे 8-10 लोक दिसतात आहेत का? तुम्ही मामा परळीचे? गाव बोरखेड, सोनपेठ पैसे। तुमचा मतदारसंघ एवढा चांगला आहे, रस्ते चांगले आहेत, 2 एवढे 3-4 महत्वाचे मोठे नेते होते। आरक्षण पाहिजे ना, मग रस्त्याचं काय महत्व आहे असं आहे ना। आणि कोर्ट म्हणलं की आता येऊ नका मुंबईत, मला काय जे सगळ्याच होईल ते निर्णय पाटील सांगतील ते। तुमचं म्हणणं आरक्षण पाहिजेच। तुम्ही आता गाव शेताची काय व्यवस्था केली? आहेत ना, काही आहेत ना वयस्कर। हो, संभाजीनगरकर कोर्टाची ऑर्डर आली ना, आता कसं करणार? नाही, कोर्टाचा आदेश आम्ही नक्कीच मानू, पण आम्हाला गणपती घेऊन समुद्रात डुबायचे यावर्षी आम्ही जाणारच। काय गणपतीला थोडे आडवे येणार? विसर्जन समुद्रात करू आम्ही। ते म्हणतील का गणपती घेऊन कोण नाही आले, तुमच्याच नदीत डुबा? काही त्यांचं बंधन आहे का आमच्यावर? आम्ही गणपती गाडीत टाकू, घेऊ आणि आम्हाला समुद्रात डुबायचे। आम्हाला ते 4 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा, आम्ही 2 दिवसाचं करू। उद्या घेऊन जायचं, आणला आम्ही गणपती पण गाडीत आमच्या। चला दाखवतो तुम्हाला। किती दूर आहे गाडी? गाडी पार तिकडे पलीकडे रोडला। गणपती हे सगळं साहित्य, गणपतीचं सजा गिजाचं, लाइटिंग इटिंग सगळी। उद्या जायचं, परवा तिथं विसर्जन याच्यात करून टाकायचं समुद्रात। ते काय म्हणतील, गणपतीला काय आडवे देणार नाही आम्हाला? कोर्ट म्हणणार आहे का गणपती कोण आणला? घेतला आम्ही आमचा गणपती, चाललो। तुम्ही व्यवसाय ना? शेतकरीची मी काय लिडर थोडं नाही विचारा साहेबांना। व्हिडिओ पहा माझ्या फेसबुकवर जात, प्युअर शेतकरी मी। रात दिवस शेतात जातो, नांगर आणतो। पाटलानं विचार केला नसेल ती विचार तुम्हाला नाही, बरोबर आहे ना। आम्हीच पाटलाची खिलाडी आहे ना। मग आता गणपती घेऊन जायचं आणि कोर्टाला असं म्हणायचं मी इथं गणपती घेणार, मला जर कोणी अडवून सांगणार मला गणपती समुद्रात टाकायचा आणि तो गिरगाव चौपाटीवरच, काय हिंमत त्यांची अडवायची? काय म्हणणं तुम्ही? आम्ही सोबतच आहे ना। तुम्ही पण सोबत आहे? किती लोक आले तुम्ही संभाजीनगर? नाही, भरपूर गाड्या आमच्या, अजून 100-200 गाड्याचा ताप येतोय थोड्या। 200 गाड्या? हो, त्यात काय।